इथून आता मी नवीन ब्लॉग चालू करते. हो यायचं थांब जरा. आता आम्ही चाललो आहे अम्युजमेंट पार्कला, ॲडव्हेंचर पार्कला सॉरी. इथे तुम्हाला उसाचा रस वगैरे जे काही ड्रिंक्स वगैरे असतील ते मिळतात. इकडूनच एंट्री आहे का? इकडून ॲडव्हेंचर पार्कला एंट्री. प्यायचं ये इकडे. ह्याला पकड, ह्याला पकड. चलो चल. बर्फ टाकला का? मस्तपैकी उसाचा रस पितो आणि मग जातो ॲडव्हेंचर पार्कला. टाक याच्यामध्ये आहे, थंड आहे थोडाफार. मला टाक, अजून टाक ना. अरे बाहेरच टाकते. बोटिंग पण करू शकता तुम्ही. आपल्याला इथून कुठून जायला मिळणार नाही, झिपलाईनवरनं जायला लागेल. काय रे? पेरू आणि काय चिंच आहेत का? नाही, मला चिंच पाहिजे. शेंगा. ओके चल. मला वाटलं चिंच आहेत. चिंच आवडते मला. व्हॅली ऑफ ॲडव्हेंचर मध्ये जातोय आपण आता. हा काय? हा जा ना मग. हे सगळे इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. चल रे. आता ॲडव्हेंचर पार्कमध्ये एंट्री घेतली. एंट्री फ्री आहे. तुम्हाला काही राईड्स करायचे असेल तर त्याचे चार्जेस आहेत फक्त. बाबू हे बघ, हे अपुगरमध्ये आहे ना असलं फ्रॉगवालं, जम्पिंग फ्रॉग. किती चार्जेस आहेत काय ते बघूया. ते तसले छोटे छोटे राईड करा. तू छोटा नाही असं. हां ते पण. हे बघा इथे चार्जेस लिहिले आहेत प्रत्येक. म्हणजे तुम्हाला काही जरुरी नाही की पॅकेज घ्यायला पाहिजे. जे तुम्हाला करायचं ते तुम्ही करू शकता इथे. इथे असे चार्जेस आहेत. 30 मिनिट्ससाठी ट्रॅम्पोलिन 300 रुपीज. ₹150 ला ते समोरचं राईड. कुठं आहे? कुठे सायकल? सायकल कुठे आहे? काय नाही, हळू आपल्यावर आहे. 5 चालवायची. ती बारकी बरोबर किती चालते. झिपलाईनचं तिकीट काढलंय श्लोकचं. 400 रुपीज आहेत झिपलाईनचे. आता झिपलाईनला जाऊन बघूयात चला. या झिपलाईनची एक खास गोष्ट मला अशी आवडली की 400 रुपीज आहेत. तिथून तुम्हाला जाताही येतं आणि रिटर्न चालत यायची गरज नाही. पुन्हा त्याच झिपलाईनने तुम्हाला रिटर्न पाठवलं जातं जिथून तुम्ही झिपलाईन स्टार्ट केली होती तिथे. ऑलमोस्ट सगळ्या झिपलाईन मी अशाच पाहिल्यात जिकडे तुम्हाला फक्त तिकडे नेऊन सोडतात आणि मग पुन्हा इतकं लांब चालत यायला लागतं. खूप वैताग म्हणे गोष्ट असते ती. म्हणजे खूप थकायला होतं. सो हे झिपलाईन मला त्या बाबतीत खूप जास्त आवडलेली आहे. लोक रेडी झालाय झिपलाईनसाठी. मुझे लगता है मैं कोई रेटिंग नहीं करता. नहीं तो दूसरे 14 प्रो में तो अच्छे करना तो 14 करो. 14 अरे यार मैंने अभी 14 प्रो में फोटो नहीं बकवास होता. अजिबात भीती वाटत नाही ह्याला. बच्चे 2 सिंगल चला रहा हूँ पर है 2 हात बीत सोडू नक्की. आधी जातो ना मस्त गेला.
तक जाएगी। किसते घर हात दाखव ना, दाखव रे, दाखव रे, अरे हात दाखव, अरे दाखव रे. पॅन्ट आधी सांभाळ. जंपिंगची पंचायत करते. और तोंडावर बसला. पुढे 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 आला 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 आला. जंप 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 जंप. राईड सगळे डेला मध्ये आहेत, बरेचसे राईड यातले डेला ॲडव्हेंचर्स मध्ये, पण जरा अजून चांगले आहेत व्यवस्थित. मजा आली का? इकडे ट्रॅम्पोलिन हात लावू नको, तुला 1000 वेळा सांगितलंय. इकडे बोटिंग अवेलेबल आहे 100 रुपीज पर पर्सन, आणि इथे लहान मुलांसाठी अशी खेळणी आहेत. समोर वडापाव सेंटर आहे, तिकडे वडापाव खायला चाललोय आम्ही आता, अगदी मंदिराच्या समोरच. आम्ही नाही, मग कोण चाललंय? तू. मग तू नको येऊ, मग तू बस इकडेच. पावसात खूप भारी वाटत असेल इकडे, फक्त इथे बसता नाही येणार ग्रासवर. इथे ना लोक जेवण वगैरे पण घेऊन येतात घरून, मस्त दुपारचं जेवण वगैरे करतात गवतात बसून. झाडं वगैरे आहेत थोडीफार सावलीसाठी, नाहीतर आपलं टेंट घेऊन यायचं, टेंट मारायचं आणि त्यात जेवायला बसायचं. चांगला वडापाव मस्त गरम गरम आहे. एवढं जवळ नको, तोंडातलं दाखवत होतं खातानाच. जाता जाता एक गोळा घेतलाय रोज फ्लेवर, आणि इकडे आलेली आहे आपली गाडी.
तर अशा पद्धतीने आमची ही वन डे ट्रिप एंड झालेली आहे. खूप छान अशी ॲडव्हेंचर गेम्स वगैरे करून श्लोकने खूप मजा केली आहे. तुम्ही पण इथे येऊ शकता. रिजनेबल रेट्स आहेत अगदी सगळ्याच गोष्टींचे, एंट्री फीज वगैरे. आणि खास गोष्ट म्हणजे ॲडव्हेंचर पार्कमध्ये तुम्हाला जे राईड्स करायचे तेवढेच पैसे द्यायचे, तुम्हाला काही एंट्री नाही किंवा जबरदस्तीचं पॅकेज वगैरे काहीच नाही. चला तर हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटलाय. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. पुन्हा एकदा सांगते, प्लीज कमेंट करून सांगा. काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटवर विचारा, काही प्रश्न असतील तर कमेंटवर विचारा. मी नक्की त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देईन.